तुझं काय म्हणाल 6वा दिवस आहे, काही सरकारकडून काही संदेश आहे का? कारण आज शंभूराजे देसाई बैठक करणार आहेत काही मराठा शिष्टमंडळाची. नाही, आता शंभूराजे साहेब कोणाशी बैठक करतायत मला नाही माहीत, पण मागण्याची अंमलबजावणी लवकर होणं अपेक्षित आहे. मराठा समाज वाट बघतोय. मराठा समाज चौकून सगळेजण मराठ्यावर अन्याय करतात. जरा वेळी समजून घेतलं तर बरं आहे. नुसता मराठा आता अन्याय सहन करण्याच्या मनस्थितीत राहिलेला नाही. 6 दिवस झाले सरकारकडून अजूनही तुम्हाला कुठल्याही पदी संपर्क साधलेला नाही आहे. कुठेतरी सरकार पुन्हा झुलवण्याच्या तयारी आहे का, किंवा सरकार तुम्हाला झुलवतं का गेल्या 13 महिन्यासाठी? नाही, संपर्क करतं आहे सरकार, नाही असं नाही, परंतु आम्हाला ते मान्य नाही ना. संपर्क मान्य नाही, चर्चा मान्य नाही, अंमलबजावणी पाहिजे. आता आम्हाला अंमलबजावणीशिवाय हे आमरण उपोषण उठू शकत नाही. मी पुन्हा तेच सांगतो की आता बस, खूप मराठ्यावर अन्याय सरकार पण करतं आहे आणि बाकीचे पण करायला लागले. मराठा आता अन्याय सहन करण्याच्या परिस्थितीत नाही राहिला, क्षमता नाही त्याच्यात अन्याय सहन करण्याची. सरकारनं वेळीच लवकर मराठ्यांच्या मागणीची अंमलबजावणी करावी. नुसता मराठा आता अन्याय सहन करण्याच्या मनस्थितीच्या बाहेर गेला आहे. अनेक आंदोलक मुंबईच्या दिशेने जात आहेत मंत्रालयाकडे घेराव करण्यासाठी, किंवा वर्षा बंगला असेल, सागर बंगला असेल, त्या ठिकाणी जाणं अशा वृत्त आहेत. मला माहीतच नाही. जे माहीत नाही ते मी नाही माहीत. माहीत आहे ते आहे म्हणतो. ते काय नाही मी माहिती घेऊन सांगतो. काल बीड बंद होता, आज जालना बंद आहे, उद्या पुन्हा संभाजीनगर बंद. राज्यभरात बंद पुकारला जातो. आता समाजाची सुद्धा सहनशीलता संपत येऊ लागलेली. समाजाला काय सांगतो? काय करणार हो दादा, समाज तरी काहीतरी लिमिट पाहिजे. अन्याय किती करावा, किती सहन करावा. एकमेव महाराष्ट्रात अशी जाते मराठ्यांची किती संयमी आहे, खूप शांत आहे, सहन करते. आता हे जर सारखाच अन्यायच करायला लागले, काय करणार? राज्याला तर आम्ही प्रोग्राम दिलेला नाही, कुठं आंदोलन करा म्हणून नाही, काहीच नाही. पण आता लोकाला दमच निघत नाही, लोकाला अन्याय सहन व्हाय नाही. मी तरी काय करू शकतो? समाज आता स्वतः होऊन नको म्हणलं तरी जर रस्त्यावर यायला लागला आहे, त्याला जर सहनच व्हाय नाही अन्याय, समाज काय करणार? हे अन्यायच तेवढा चालला आहे, लय अन्याय चालला आहे. मराठ्यांवरती प्रचंड अन्याय चालला आहे, प्रचंड, खूप, आणि ठरवून चालला आहे, सरकारमधून ठरवून चालला आहे. आंदोलकांनी सरकारच्या बाबतीत आशावादी राहावं, आपलं उपोषण आणि आपलं मागणी. तुम्हाला अजूनही आशा वाटते की सरकार संपर्क करेल आणि मी फक्त राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला आणि मला म्हणून आमरण उपोषणाला बसले होते. आणि ही देवेंद्र फडणवीस साहेबाला संधी, मराठ्याच्या मागणीची अंमलबजावणी. याच्यानंतर थोबाडसुद्धा उचलता येणार नाही त्यांना. संधी दिलेली असताना काम नाही केलं ना, त्यांना थोबाडसुद्धा उचकता येणार नाही. आणि कसलाच मराठा ऐकून घेऊ शकत नाही. दोषी फडणवीस साहेबांना धरणार लोक. संधी दिलेली असून जर अंमलबजावणी करत नाही, याचा अर्थ दोषी तो आहे. मराठ्यांचा वाटोळा करायला देवेंद्र फडणवीस निघालेत. हे सगळ्या पक्षातले मराठी एक जेव्हा म्हणणार, ही संधी आहे त्यांना, त्यांच्यासाठी हे फक्त हे उपोषण. काय अल्टिमेटम किती दिवस? 1-2 दिवसात करतील अशी आशा आहे. बघू 1-2 दिवसात करतायत. काल वडीबद्दल जो गोंधळ झाला त्याच्यामुळं बऱ्यापैकी असंतोष दोन्ही ओबीसी मराठा समाज आहे, त्याचे परिणाम दिसू शकतात. तर तुम्ही काय आव्हान कराल दोन्ही समाज? नाही, मी तर रोज शांततेचं आवाहन करतोय, मराठ्याला शांत राहा, पण समोर बी पाहिजे तसं. आणि याला ओबीसी मराठा नावच देऊ नका. ओबीसी मराठीच्या अंगावर कवाच येत नाही, मराठा ओबीसीच्या अंगावर जात. हे नाटक कंपनी थोडी, या भुजबळ्यांनी लावलेली नाटक कंपनी थोडी ते करते. भांडण खेळायसाठी, ते आरक्षणासाठी नाही, ते ओबीसीसाठी लढायचं म्हणून नाही येत. काही नाही, ओबीसीसाठी लढायचं असलं तर तिकडं पंढरपूरला, तिकडं आंदोलन. हे ओबीसीसाठी लढत नाहीत, हे कायसाठीच नाही, हे फक्त भांडण खेळायसाठी. बघा ना मराठ्यावर अन्याय किती वेळेस आले, ते आहेत ना मीडिया साक्षीला आहे का नाही, खरं बोलायला शिका. 3 वेळेस आले ते अंतरवाली रॅली काढायला आमच्या उरावर. बोललं का कोणी त्यांना काही? अधिकारी म्हणलं प्रत्येकाला रॅल्या काढायचा, काढून द्या. 3दा गावात येऊन गेले ह्या भांडणे खेळावून. आम्ही नाही खेळत, याला म्हणतात मराठी. सगळ्याला सारखं समजतं. हे जातीवादी आहेत हो,
तुम्हाला कालचं उदाहरण देतो. एकदा मागं राज ठाकरे साहेब म्हणले होते शाळासुद्धा गेला बा जातीवाद, शाळासुद्धा गेला बा. काल छत्रपतीचा झेंडा फाडण्यात आला आहे, काल मराठ्यांच्या पोरांना हाणण्यात आले. का रे बाबा, आता जातीवाद कोण करतं? त्या लेकराला तर शिकविलं होतं यांनी असं बोलायचं, आणि बाईट घ्यायला तुम्हीच होता स्वतः. त्यामुळं हे शिकविलेलं तेव्हाच कळतं. जातीवादच नाही. आता ह्यो जातीवाद नाही का? आता समजा आम्ही नाही काही करून ते म्हणले शाळापूत जातीवाद गेला, आणि कळवाळा कोणाला आला? राज ठाकरे साहेबाला. कळवाळा बघा कुठं लिकुडं आलाय, शाळापर्यंत गेला म्हणे जातीवाद. आता मला सांगा, महाराष्ट्रातले पुरोगामी विचार करणारे जेवढे काय तज्ज्ञ महातज्ज्ञ आम्ही जातीवाद करतो म्हणते मराठी, जे म्हणतात ना, आमचा रस्ताच बंद केला आहे. हे जर आम्ही केलं असतं तुम्ही आम्हाला काय म्हणले असते माहिती आहे का? मराठीने वाळीत टाकलं. गरीब बारकाल्या जातीला मराठीने वाळीत टाकलं. आमचा रस्तेच बदलिले आहेत बरं का. देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब, महान योगगुरू तज्ज्ञ छगन भुजबळ, आयुर्वेदाचार्य तो छगन भुजबळ. ऐक आता, हे जर आम्ही केलं असतं ना, म्हणलं असतं तिच्याच मग नाकाच्या खाली आलेले आहे इथं, असा थायट केला असता जसं नाचे आहे. माया ओबीसीला त्रास, माया बघ. आता हेच जर आम्ही केलं असतं तर आम्हाला म्हणले असते आमच्या गोरगरीब जातीला पूर्वीसारखं वाळीत टाकलं, वाळीत. आमच्या लोकाला गावातून जाऊन द्यायनात. किती मोठा अन्याय हो मराठ्यावर. आता आमचा रस्ता बंद केला जायचा याचा. आम्हाला इकडून पाटावून जा म्हणतात, पाटावून येड्या बाबळीतून, आणि इकडून बरडावून जा म्हणतात, बरडावून. तुम्ही गावातून नाही जायचं. जे शोषण पूर्वी झालं गोरगरीब जनतेचं पूर्वीच्या काळात, बौद्धांचं त्यांचं, तसं आज मराठ्यांचं शोषण सुरू केलं यांनी. गाव बंद केलेत आम्हाला. आता आमचे रस्ते बंद केले. लेकरा बाळाला शाळा जायचे रस्ते बंद, दवाखान्यात जायचे यायचे लोकांचे रस्ते बंद. आमच्या सगळ्या अडवणूक घेतात. आता उद्या एखादं मेलं, अडवणूक, दवाखान्यात न्यायचं कुठून? हेच जर आम्ही केलं असतं मराठ्यांनी, तर म्हणले असते मराठ्यांनी लोकाला वाळीत टाकलं, रस्त्यावर जाऊन देत नाही शासनाच्या. यांच्या बापाचा रस्ता आहे का? शासनाचा रस्ता आहे. केला का नाही बंद? हेच मराठ्याने केला असलं याचं उत्तर द्या मला फक्त. आता हेच मराठ्याने केलं असतं तर किती थायट झाला असता. कसे नाचले असते, घुंगरं बांधून पायात, हातात सुद्धा घुंगरं बांधले असते, पायात तर बांधले असते, नाकात सुद्धा बांधले असते त्यांनी घागरमाळी अशा. अन्याय झाला ग बाया आमच्यावर. आता मराठ्याला वाळीत टाकलं. आता मराठी केलं असतं म्हणले असते वाळीत टाकलं. सरकार आहे की हे देवेंद्र फडणवीस शाळा चालवतात का? हे छगन भुजबळ राज्य चालितो का? आमचा रस्ता बंद केला जायचा यायचा. त्या रस्त्यावर चाललं तर आमच्या लोकांना हाणायला लागली. आम्हाला दुसरी कोण रस्ते दिले ना, असेच यांना जर दिले असते तर काही ठिकाणी. आता मराठा प्रत्येक गावात, एखाद्या अर्ध्या गावात तुम्ही येत, काही ठिकाणी मराठा बी आहे ना. आम्ही अशी वागणूक देतो की यांना? आम्ही तर दादा बाबा म्हणून चहा पाणी करतो यांना. हे गावाने मिरले आमच्या रॅल्या घेऊन. आम्ही काय नाही म्हणलं, गपरा म्हणलं, घरात बसून राहिले आमचे लोक. आम्ही काय विरोध केला का? नाही केला. आज आमचे लोक तिथून जायला यायला लागले म्हणजे रस्ताच ते राज्य महामार्ग आहे, त्याला जोडून राष्ट्रीय महामार्ग आहे. हे राज्य महामार्ग कोणाच्या बापाची जागिरी आहे का? मग हे जर आम्ही बंद केलं असतं तर काय म्हणले असते? आमचा रस्ता बंद केला. बघा दादागिरी, बघा किती हुकुमशाही आहे. ते सगळ्यात म्हणलं असता झुंडेशाही, त्याचं ते तोंड ते असं मिचक्यात वाबाडाचं. झुंडशाही, आमच्या गोरगरीबावर अन्याय आहे. बघा असा कण होतो जसं काय त्याला हागूट व्हाय ना खालून, असा कण होतो. किती अन्याय माया गरीबावर.
कसं करायचं ओबीसीनी असं जसं काय त्याला लिंबू द्यायला पाहिजे, लिंबू ते गळ लिंबू म्हणजे संडा त्याला सांड हो जाईल बसल्या फटकून वाजली की निघाली बाहेर. आता कुठं गेला माया मराठीचा रस्ता बंद आहे आता. माया मराठीने जायचं कुठून आता? माया 2-4 लोकाला बी हाणलंय तिथं. हाणलं ना आम्ही कधी हाणलं का? नाही ना. आता सुरुवात कोणी केली? तुम्ही. शेवट मराठे करणार. पुण्याहून मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक हे मुंबईला पोहोचलेले आहे आणि दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर बैठक होण्याची शक्यता देखील आहे. तुम्हाला याची काही कल्पना आहे का? नाही, पण मला काय पुण्यातले मराठा आंदोलक नाही ते नाही माहिती मला काय कोण येत काय आहे आणि दुपारी 1 वाजता वर्षा बंगल्यावर त्यांची बैठक होण्याची शक्यता नाही. मला बाकी काहीच माहीत नाही. फक्त शंभूराजे साहेब परवा म्हणले होते आम्ही बैठक घेऊन तोडगा काढणार आहेत सोमवारी. काही नाही काहीतरी मार्ग काढतो. बोलणार कोण तज्ज्ञ येतं काय मला नाही माहीत. कोण अभ्यासक येत, कोण तज्ज्ञ येतं. कोणाला लोकांच्या आंदोलनाच्या जीवावर खायची सवय लागलेली. कोण जाणार आहेत तज्ज्ञ मला नाही माहीत. मला माहीत नाही त्यामुळे मी बोलू शकत नाही. ते कोणाचे आहेत? आमचे आहेत का पाकिस्तानहून आणले आहेत का कोणकडं अफगाणिस्तानातून आणले आहेत का छगन भुजबळचेच काही विचाराचे बसविले आहेत का देवेंद्र फडणवीसांच्या विचाराचे बसविले आहेत का आम्हाला माहीत नाही ते कोण आहेत. माझी इकडं गोरगरीब जनता तरफडणारी इकडे इकडे ते तरफडतीन मागण्या करते. यांना पहिल्यापासून टाळूवरचं लोणी खायची सवय लागली. कोण आहेत काय आहेत मला नाही माहीत. आणि सरकार बी तसल्यालाच जवळ करतं. त्याला आम्ही काय करू शकत नाही. आज जाऊ द्या आम्हाला नाही देणं घेणं. मागण्याची अंमलबजावणी पाहिजे. काल जो संघर्ष झाला त्याचे पडसाद कुठेही महाराष्ट्रात उमटले नाही. मराठा समाज ओबीसी समाज समजूत झालेला कारण तो प्रकार फक्त गडगोदी फाट्यापुरताच मर्यादित राहिला. त्याचे पडसाद कुठेही उमटले. मी तुम्हाला कालच सांगितलं परवा सांगितलं. काही हुशार आहेत तुमच्यातले ते मागून डवचित आहेत. स्क्रिप्ट देतात असं बोल तसं बोल. काही जण असतात थोडी सगळ्याला कळतं. त्याला वाटतं मी मांजर नाही का डोळे झाकून दूध पिते त्याला वाटतं काही कळत नाही. पण आहेत सगळ्याला दिसत असतं तू काय करतो काय नाही. वेळ जात असते येईन वेळ तो यार दम धर तू बी हिशोब होत असतो सगळ्याचा. मी तुम्हाला कालच सांगितलं होतं परवा सांगितलं ओबीसी मराठावादच नाही. चांगल्याला कळतं. गरीब धनगरांना कळतं. मराठ्यामुळं आरक्षणाला धक्का लागत नाही. उगं भांडं निकत घ्यायची गरज नाही. ओबीसींना वाटतंय मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या सरकारी तर त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. आपण आडं नाही पडलं पाहिजे. आणि गाव लेवलवर ओबीसी मराठा वाद नाही. ही नाटक कंपनी 2-2 जागेवर बसली आणि ही सगळ्यांनी बसलेली. देवेंद्र फडणवीसचं बळ आहे. यांना मणिपूर करायचं आणि ते गाव डोळ्यावर आणायचं. ते गाव दुश्मन करायचं विनाकारण. काही जण करून बी घेतात. लय लिहून देतात भारी असं बोल तसं बोल चष्मा ती खूप लय चतुर झालाय सध्या ते. स्वतःच सावरायचा कळा ना चतुर झाला होय. मग ते आता बोलते ते वरूनच नाटक कंपनी ती सगळी वरून नाटक कंपनी. वादाचा काय संबंध आहे? वाद असताना तर इतके मराठी चवताळले असते तर मला सांगतो पुरली बी नसते. जे आहे ते रिअल बोलतो मी तुम्हाला. पुरली बी नसते. मी एकदा सांगितलं शांत राहायचं. मराठी शांत काही करत नाही कोणी आणि करणार बी नाही. हे नाटक कंपनी साली हे पैसे काही असन किंवा पदाचे आम्ही सुद्धा केले असते. हे विनाकारण हे लढते. हे भांडण करायसाठी आंदोलन. बस फक्त भांडण करायसाठी आंदोलन. बाकी कशासाठी नाही. यांनी इकडच्या आता सगळे गाववाळीत टाकली. येतं इकडच्या गावाला जाता आता इकडचे 15-16 गाव आहेत किंवा रस्ताच बंद केला आहे त्यांनी. उद्याच्याला आज आमच्यावर वेळ म्हणून रस्ता बंद केला. काही दिवसांनी आम्ही बंद करू शकतो ना तुमचे रस्ते. मग जसेल तसं उत्तर देणार ना आम्ही तुम्हाला. देणार जसेल तसं उत्तर. तुम्ही आमच्या पोरावर हात टाकला ना तरी मराठा शांत राहिला की नाही तर तेवढ्या लोकांपुढं तुम्ही चटणीला पुरले नसते. इतके लोक होते मराठी चटणीला बी. मी शांत राहा म्हणलो तेवढ्या मराठ्या पुढं तुम्ही चटणीला पुरले नसते. हाणणारे कोण येते बोकटाच करून टाकला असतं तुमचा. तुम्ही कुठं पळले असते ना तर टंगळे धरून ओढून तुम्हाला डांबर आपलेलं असतं देईन. शांत राहा म्हणलं शांत राहिले. तुम्ही आमच्या 2-4 लोकांना हाणलं ना. आता डोळे गेले का? महाराष्ट्रात कोण लय बुद्धिजीवी येतं जे कोण हरामखोरं येतं पक्षाचे दलाली खाणारे यांना दिसत नाही का आता जातीवाद कोण करतोय? आम्ही इथं शांततेत बसलो. आमच्या पुढं आंदोलन बसलं. जातीवाद कोण करतोय? ते आमचे लोक येतात जातात. हाणलं कोणी? त्यांनी.
हां, कोण जातीवाद करतं? ते भाडखाऊ बोलतात ना जातीवाद म्हणणारे, ते कोण येते? पक्षाचा शेण खाणारे. त्यांना दिसत नाही का मराठ्यावर किती अन्याय चाललाय? आज मराठ्याचे 16-17 गावं जाते त्या रस्त्यावरून. रस्ता बंद केला. कुठून जायचं लोकांनी? शाळेत कुठं जायचं? कुठून जायचं? दवाखान्यात कुठून जायचं? अडीअडचणीला कुठून जायचं? कोणाच्या बापाचा रस्ता आहे का तो? केलाय का नाही बंद? आमचे 2-4 पोराला आणलं. आमचे जर मराठी भिडे असते तर ते इतके बेकार धुतले असते. पण मी शांतराज सांगितलं राहिले जाऊ द्या. खाल्ला आमचा 2-4 जणांनी मार. हिशोब होईल जावा तवा. पण सुरुवात कुणी केली आता? त्यांनी. शेवट आम्ही मराठी करणार आहोत. मुंबईला जे फक्त आरक्षण मिळूस तर अंमलबजावणी होऊस तर मराठ्याने शांत राहा. पाटील साहेब, मुंबईमध्ये जे आंदोलक आलेले आहेत, मोठ्या प्रमाणात चुना भट्टी येथे आले होते. त्यांचा एक आरोप असा आहे की मुख्यमंत्र्यांनी सर्वांना वेगवेगळी वेळ दिलेली आहे भेटण्याची. त्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्री भेटणं टाळतील असं त्यांचं म्हणणं आहे त्या मराठा आंदोलकांचं. ते आंदोलकच मला माहीत नाही कोण आहे, काय प्रश्न विचारून मला उपयोगी. हे कोण आहेत याचा मेळ नाही. कुठून उगम झाला यांचा याचा मेळ नाही. कोणत्या पक्षाचे आहेत का मराठीचे आंदोलक आहेत, कुठून उगम झाला आहे का कोणत्या पक्षाच्या त्यांच्या ट्रॅपमध्ये कुणी उगम केला आहे? त्यांचं तर ट्रॅप आहे. तेच उठणार आणि तेच भेटणार. गोरगरिबाच्या मागण्या वेगळ्या येतात, त्यांच्या कोण आहेत वेगळ्या आहेत. मला माहीतच नाहीत कोण आहेत ते. तर मी नावं ठेवू शकत नाही आणि चांगलं म्हणू शकत नाही आणि वाईट बी म्हणू शकत नाही. मला कोणीच माहीत नाही. आणि ते मुख्यमंत्री हे आहेत का फडणवीस आहेत का कोण कुणाला घुमित आहे त्यांचं ते बघते. मला हे 1-2 दिवसाच्या आत अंमलबजावण्या पाहिजेत, त्या द्यावात. आणि मराठ्यावर अन्याय चाललाय हे थांबवावा. नसता मराठ्याची जर सहनशीलता संपली, विषय खलास. तरी मराठ्याला विनंती आहे शांत राहा. माझी विनंती आहे शांत राहा. करू हिशोब दमदारा. काही नाही, ते चिल्लर आहेत. योग पैशाच्या त्याच्या जोरावर छाताडा फाताडा काढीत असते ना. छाताडा नाही त्यांना. हां, ते करीत असते ना. आता शेवटी जिरायचं समोरच्याला दाखायचं असन बापाला. पैसे घेतले असते काही केलं असन किंवा मग काही आमदारक्या फामदारक्या बोल दाखायचं असन चाललंय. त्यामुळं मराठी शांत राहा. हे काय नाही, ते हे जरूर आहे. तर शांत राहा. शेवट करू. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.